4 जूनला मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। त्याचप्रमाणे 8 जूनला नारायणगडावरती त्यांची मोठी सभा होणार आहे। त्यासाठी उद्या नारायणगडावर जागेची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जाणार आहेत, अशी माहिती जरांगे पाटील यांनी स्वतः दिली असून 4 जूनला जरी मतमोजणी असली तरीही उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर मराठा समाजामधील बांधव वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत, मात्र 4 जून या वेळेला सर्वजण एकत्र येतील असा विश्वास देखील जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। 4 तारखेपासून संभाजी महाराजांबद्दल बोलू दे। संभाजी महाराजांना अभिवादन केलं, काय भावना? धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय आणि देशवासियांना पण छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। आंदोलनाबाबत लोकांना हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल, उपोषण कधी असेल, तुमची सभा कधी असेल या संदर्भातला अजून निर्णय दिला। उपोषण 4 जूनला आहे, 8 जूनला सभा आहे। उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे। तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती। कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली, कारण इथं अंतरवालीत आम्ही 170मध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये। आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते, तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे। म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही, एवढी गर्दी इथं तर 6 करोड यायचं। उद्या पाणी करायला चाललो आहे आणि त्यानंतर 4 जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात। काय वेळ काय आहे आणि 4 जूनचाच मुहूर्त काय? नाही, असं काय नाही, मुहूर्ताचं असं काहीच नाही, माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे। परंतु आता आनंद आम्हाला याच्यात आहे, स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात, त्याला आरक्षण मिळण्यात। आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते, आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी, आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत।